नमस्कार मैत्रिणींनो, गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण गुढीपाडवा स्पेशल बनवणार आहोत. चमचमीत मटर पनीर आणि गरम गरम सोबतीला पुरी आणि इन्स्टंट बासुंदी. चला तर मग कशी बनवायची ते बघूया. आपण सुरुवातीला मटर पनीर बनवून घेऊ. त्यासाठी गरम गरम तेलामध्ये पनीरचे छोटे छोटे तुकडे घेऊ आणि तेलामध्ये चांगले परतून घेऊ. आता पनीर छान तेलामध्ये परतलं की एका ताटामध्ये पनीर बाजूला काढून घेऊ. आता त्याच कढईमध्ये 4 छोटे छोटे कांदे उभ्या आकारात चिरून घेतलेले आहेत. कांदा मीडियम साईजचा आहे, जास्त छोटाही नाही जास्त मोठाही नाही. आता 4 कांदे तेलामध्ये चांगले शिजून घ्यायचे आहेत. कांदा शिजून घेताना बारीकच गॅस ठेवायचा आणि बारीकच गॅसवर कांदा चांगला शिजून घ्यायचा, म्हणजे पनीरची भाजी खूप मस्त लागते. हे बघा, कांदा बघू शकता तुम्ही या पद्धतीने तेलामध्ये चांगला शिजून घेतलेला आहे. जास्तही कांदा करपला नाही किंवा काळा केला नाही. आपण या पद्धतीने कांदा सोनेरी आकारावर मस्त शिजून घेतलेला आहे. आता 4 कांद्यासाठी त्याच आकाराचे 3 टमाटे घेतलेले आहेत. 4 कांद्यासाठी 3 टमाटे. आता टमाटर लवकर मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घेऊ. मीठ घेतल्यामुळे टमाटर लवकर पटकन मऊ होतं. आता आपण हे छान मिक्स करू. आता हे टमाटर 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला शिजून घ्यायचं आहे. गॅस जास्त फुलही करायचं नाही आणि जास्त बारीकही नाही. मीडियम गॅसवर हे बघा 2च मिनटात टमाटर चांगलं मऊ होतं. टमाटे घेताना ना चांगलं पिकलेले टमाटे घ्या बरं का. हे बघा मस्त टमाटर छान मऊ झालेलं आहे. आता गॅस बंद करू आणि टमाटर कांदा थंड करून घेऊ. थंड झालेला कांदा आणि टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ. मिक्सरचं झाकण लावू आणि मिक्सरला बारीक पेस्ट तयार करू. आता दुसरीकडे कढईमध्ये 1 चमचा बटर आणि तेल, छोटे छोटे 2 तेजपत्ते, 3 लवंगा, छोटासा तुकडा दालचिनीचा, लसूण अद्रक पेस्ट, तुम्ही इथे जिरेसुद्धा घेऊ शकता. आता लसणाचा थोडासा कलर बदलेपर्यंत हे छान तेलामध्ये बारीक गॅसवर परतून घेऊ. लसूण छान परतला, त्याचा कच्चापणा गेला की मिक्सरला फिरवून घेतलेली आपली तयार पेस्ट किंवा तयार वाटण याच्यामध्ये मिक्स करू. तर थोडंसंच मिक्स केलेलं आहे. आता राहिलेलं घेऊ. मस्त. चला आता हे छान मिक्स करू. बारीक गॅसवर हे छान 2 मिनटं परतून घेऊ. याला छान तेल सुटतं आणि जो काही थोडासा कच्चापणा आपल्या टमाट्याचा राहिला असेल तो इथे नाहीसा होतो किंवा कांद्याचा वास येत नाही भाजीला. इथे आपण हा मसाला 1-2 मिनटं छान परतून घेतला. तर बघू शकता 2 मिनटं झालेली आहेत आणि हे छान मसाला तेलामध्ये परतलेला आहे. जास्तही परतायची आपल्याला गरज नाही. चला आता आपण काही घरगुती मसाले घेऊ. तर ह्या भाजीला जास्त मसाल्याची गरज लागत नाही. फक्त चिमूटभर हळद घ्यायची. भाजी तिखटपणा किंवा चवीसाठी 2 चमचे लाल तिखट घ्यायचं, 1 चमचा धना पावडर आणि कलरसाठी 2 चमचे लाल मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडर. आता आपण हे छान मिक्स करूया. मस्त मसाला चांगला मिक्स झालेला आहे. आता आपण इथे 1 मोठा चमचा मटर पनीर मसाला घेऊ. तुम्ही कोणताही पनीरमधला मसाला इथे घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता हे मसाले छान मिक्स करू. आता मसाले जास्तही करपून देऊ नका. लगेच याच्यामध्ये 1 ग्लास पाणी मिक्स करायचं आहे. पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि मिक्सरचं भांडं हिसळून याच्यामध्ये मिक्स करायचं, म्हणजे सगळा मसाला आपला व्यवस्थित मसाल्यामध्ये जातो. मस्त छान मिक्स करू. आता एक झाकण ठेवू आणि फक्त 1च मिनटाची वाफ काढायची, जास्तही नाही. 1 मिनटानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं हलकंसं तेल सुटायला लागलेलं आहे. मस्त आपण याच्यामध्ये मिक्स करूया पनीर आणि वटाणा 5 मिनटं मी शिजून घेतलेला आहे. शिजून घेतलेला वटाणा मिक्स करू. आता आपण पनीर आणि वटाणा चांगला मिक्स करून घेऊ. मस्तच
बघू शकता अतिशय सोप्या पद्धतीने मटर पनीर मसाला बनून तयार झालेला आहे. हॉटेलपेक्षाही भारी, एकदम चमचमीत, झणझणीत, 2 चपात्या जास्त खाल असा मस्तपैकी मटर पनीर मसाला तयार आहे. तर चवीनुसार मीठ घेऊ. मस्तच बारीक गॅसवर फक्त 3 ते 4 मिनटं हा मसाला किंवा ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे. जास्त वेळ शिजायची नाही. फक्त 3 ते 4 मिनटं मी बारीक गॅसवर मस्त मटर पनीर मसाला शिजून घेतलेला आहे. जबरदस्त इथं आपला मटर पनीर मसाला तर बनून तयार झालेला आहे. चला आता आपण पुरी बनवून घेऊया. याच्यासोबत पुरी खूप मस्त लागते. आता पुरी बनवण्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ, त्याचबरोबर एक मोठ्या चमच्याने 1 चमचा बारीक रवा, चवीनुसार मीठ, थोडासा ओवा हातावर क्रश करून घ्यायचा. आता सुरुवातीला हे सगळं छान पिठामध्ये मिक्स करायचं. ओवा, मीठ आणि रवा मस्त छान मिक्स झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं. पीठ मळताना ना घट्टसर मळायचं, म्हणजे पुरी खूप छान येते, तेलकट होत नाही. आणि चांगलं पीठ मळून घ्यायचं, थोडंसं घट्टसर मळायचं. हे बघा या पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवू आणि 10 मिनटं पीठ छान मुरून घेऊ. आता पीठ आपलं इथं भिजून तयार आहे. 10 मिनटं पीठ भिजत आहे, तोपर्यंत 10 मिनटात इन्स्टंट बासुंदी तयार करू. आता बासुंदी तयार करण्यासाठी इथे 1 लिटर दूध घेऊ. मस्त 1 लिटर दुधामध्ये 1 वाटी साखर. तर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घ्या. तर हे दूध मी आधी छान गरम करून घेतलेलं आहे, म्हणून लगेच साखर मिक्स केली. तुम्ही जर दूध निरसं घेतलं, म्हणजे ताजं दूध घेतलं, तर ते चांगलं आधी गरम करा आणि नंतर त्याच्यामध्ये साखर मिक्स करा. तर छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर मस्त इथे दुधाला उकळी येत आहे, तोपर्यंत इथे मी 3 ब्रेड घेतलेले आहेत. तर ब्रेडचा जो बाजूचा काटा असतो ना ब्राऊन कलरचा, तो बाजूला काढून घ्यायचा. हे बघा या पद्धतीने 3 ब्रेड घ्यायचे. मस्त आता हे ब्रेड आपण, हे बघा दूध खूप छान उकळलेलं आहे. या दुधामध्ये आता आपण हे 3ही ब्रेड मिक्स करूया. हे बघा मस्त. तर इथे आपल्याला जास्त वेळ शिजून घ्यायची गरज लागत नाही. फक्त इथे मिक्स करायचं आहे आणि 1 मिनटच गॅस चालू करायचा. एकाच मिनटामध्ये हे ब्रेड छान मऊ होतात. जास्त शिजून घ्यायची गरज लागत नाही. मस्तच. हे बघा इथे 1 मिनटं झालेलं आहे आणि ब्रेड छान मऊ झालेले आहेत. त्याच्यामध्ये घेऊया आवडीप्रमाणे इलायची पावडर. मस्तच. आता आपण हे छान मिक्स करून घेऊ. आहे का नाही किती सोप्या पद्धतीने इन्स्टंट आपण इथे बासुंदी बनवलेली आहे. खूप मस्त लागते, जबरदस्त टेस्ट आहे याची. एकदा तुम्ही या पद्धतीने बासुंदी नक्की बनवून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आता आपण इथे काही ड्रायफ्रूट्स पावडर घेतलेली आहे. काजू, बदाम, पिस्ता हे मिक्सरला एकदम बारीक करून घेतलेलं आहे आणि 1 चमचा साजूक तूप इथे गरम करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण इन्स्टंट बासुंदी बनवलेली आहे. फक्त 5 मिनटात बासुंदी बनून तयार होते. छान मिक्स करू. एका डब्यामध्ये ही बासुंदी घेऊ आणि फ्रीजमध्ये 1 तासासाठी ठेवून देऊ. खूप मस्त थंड, खूप छान लागते. याच पद्धतीने तुम्ही बासुंदी बनवा. आपली बासुंदी तर तयार झालेली आहे. आपलं पीठ इथे छान भिजून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे 10 मिनटं झालेली आहेत आणि कणिकसुद्धा छान भिजून तयार झालेली आहे. त्या कणकीमधला एक छोटासा पेढा घ्यायचा आणि या पद्धतीने तो छान पुरी त्याची लाटून घ्यायची. तेलसुद्धा मस्त गरम झालेलं आहे. चला आता तेलामध्ये पुरी तळून घेऊया. अतिशय सोप्या पद्धतीने गुढीपाडव्या विशेष एक मस्त थाळी बनवलेली आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. कमीत कमी वेळेमध्ये खूप उत्कृष्ट जेवण बनून तयार होते. या पद्धतीने गुढीपाडव्याला नक्की बनवा. बघू शकता झणझणीत चमचमीत मटर पनीर, त्याचसोबत इन्स्टंट 5च मिनटात तयार झालेली आपली बासुंदी आणि गरम गरम पुरी.
या पद्धतीने मी मस्तपैकी गुढीपाडवा विशेष थाळी बनवलेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करायला विसरू नका। लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।